विशाल, खरं तर नागपूरच्या या दोसर भवनमध्ये या परिसरामध्ये जे आहे ते काही वेळा आधी जिलेटिनच्या काही कांड्या आणि डिटोनेटर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि आता आपण इथं पाहतोय की बॉम्ब नाशक शोधक पथक जे आहे ते इथं दाखल झालेलं आहे आणि आता जी माहिती मिळते आपण पाहतोय की त्या पथकाच्या माध्यमातून या घराच्या परिसरामध्ये जे बाजूला काही झाडं आहेत आणि जी रिकामी पडलेली जागा आहे त्या भागामध्ये या जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या। जी काही माहिती समोर येते त्यानुसार ते जिलेटिन ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे, त्यामुळे पोलीस खबरदारी घेत आहे, कारण जर त्याचा ब्लास्ट झाला तर मोठी हानी जी आहे ती होऊ शकते। या परिसरामध्ये दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि आता याचा शोध तर घेतला जाईल की या जिलेटिनच्या कांड्या हे डिटोनेटर इथं कुठून आलं। मात्र सध्या त्याला डिस्फ्यूज करण्याचं काम जे आहे ते पोलिसांसमोर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की पोलिसांकडून इथं जे आहे ते बॉम्ब नाशक पथक असेल किंवा याच्याशी संबंधित फॉरेन्सिक लॅब असेल, या सगळ्या गोष्टींना जे आहे ते इथं पाचारण करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि नेमके हे जिलेटिन इथं कुठून आले या सगळ्या गोष्टींचा शोध जो आहे तो पोलिसांमार्फत घेतला जातो। आपण पाहतो की या सगळ्या परिसराला सील केलेला आहे। इथं आपल्यासोबत काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमक्या ह्या जिलेटिनच्या कांड्या इथं कुठून आलेल्या आहेत। सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर आपल्यासोबत आहेत। सर, या जिलेटिनच्या कांड्या नक्कीच पाहतोय की आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या संदर्भातली चर्चा करतात। सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी इथं उपस्थित झालेले आहे आणि या कांड्या इथं कुठून आल्या, कारण इथं कार्यालय दिसतं आहे आणि त्या कार्यालयाच्या बाजूला जी झाडं लावलेली असतात घराच्या शेजारी, त्याच्यामध्ये बोरीमध्ये भरलेल्या अवस्थेत ह्या सकाळच्या वेळी या घरातल्या नागरिकांना काहीतरी आहे तिथं असं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांना या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे आहे ते इथं पोहोचलेल्या बॉम्बनाशक पथकाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी आता हस्तगत केल्या जात आहेत। सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर आहेत। सर, हे जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या, काय नेमकं सध्या सुरू आहे तपास? आता सध्या फक्त एवढीच माहिती आहे की या ठिकाणी ते सापडलेले आहेत एक्सप्लोजिव्ह सदृश्य वस्तू। त्याचे एक्झामिनेशन करतील, ज्यावेळेस पूर्ण डिटेल माहिती येईल त्यानंतर आपण माहिती घेऊ की काय। ऑलरेडी तपास सुरू केलेला आहे आमच्या लोकांनी। सर, बॉम्बनाशक पथक वगैरे इथं बोलवण्यात आलेला, काही संवेदनशील तुम्हाला वाटतं इथं? आता सध्या आयसोलेशन केलेलं आहे सर्व वस्तू आणि ते आयसोलेशन करून प्रोटोकॉलप्रमाणे सगळं बाहेर काढून त्याला सेफ जागी घेऊन जाणार आहे। त्याच्यानंतर मग पुढचं कार्यक्रम। सर, माहिती पोलिसांना कशी मिळाली आणि किती संख्येनं ते असायला हवं? आता माहिती मिळालेली थोड्या वेळापूर्वीच आहे, ते पोलीस स्टेशनचे लोक लगेच आलेले तिथे आणि इमिडिएटली सर्वांना एक्सपर्ट्सला पाचारण केलं। नक्कीच आपण पाहतो की पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांच्या टीम्स जे आहेत ते इथं दाखल झाल्या आणि जे काही SOP असते या सगळ्या संदर्भातली त्याचं पालन जे आहे ते इथं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांनी आता हा सगळा परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात केलेली आहे आणि इथं असलेल्या ज्या काही संशयास्पद वस्तू आहे, मग त्यात जिलेटिन असेल, डिटोनेटर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांकडून इथं आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। ह्या जिलेटिनच्या कांड्या इथं कुठून आल्या, कोणी आणल्या, कुठल्या उद्देशाने आणल्या, याचा तपास देखील जे आहे ते आता पोलिसांकडून इथून पुढे केला जाणार आहे। जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।